हॅलो विद्यार्थी मित्रांनो, टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मी मकरंद आंबटकर आणि मागील 10 पेक्षा अधिक वर्षापासून एमपीएससी सी सॅट, यूपीएससी सी सॅट आणि बँकिंग या एक्झाम्सला शिकवतो. त्यामध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हे दोन्ही विषय आपण कव्हर करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज एक महत्त्वाचं सेशन घेऊन आलेलो आहे. प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन यातील काय फरक आहे एक्झॅक्टली. जो प्रजासत्ताक दिन आहे, जो आपण 26 जानेवारीला सेलिब्रेट करतो आणि स्वातंत्र्य दिन आहे हा 15 ऑगस्टला आपण सेलिब्रेट करतोय. तर एक्झॅक्टली यातला ठळक फरक काय आहे, खूप मोठा व्हिडिओ नाही आहे. तर आजच्या सेशनच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी माझे डेली जर तुम्हाला सेशन्स करायचे असेल तर माझे सेशन्स आपल्या टेक्स्टबुक या सुपर कोचिंगवर या सेम चॅनलवर डेली सोमवार ते शुक्रवार 5 वाजता मी भेटीला येत असतो. आणि त्यामध्ये आता आपण लास्ट मिनिट रिव्हिजन कंबाईन एक्झाम साठी एक सिरीज चालवतो आहे. लास्ट मिनिट रिव्हिजन फॉर कंबाईन एक्झाम. ठीक आहे, ज्यामध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ताचे क्वेश्चन्स आपण ट्रिक्सच्या माध्यमातून सॉल्व्ह करतो. त्याच्यानंतर जेनेरिक सेशन मी दर बुधवारी घेऊन येतो वेडनेसडेला, ज्यामध्ये आपण जसा आता हा टॉपिक आहे त्या पद्धतीचे टॉपिक आपण घेतोय. त्यानंतर आपला मास्टर क्लास असतो डेली सोमवार ते शुक्रवार, ज्यामध्ये आपण PYQ ची सिरीज चालवतो आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरची कंबाईनची सिरीज. विद्यार्थी मित्रांनो, मास्टर क्लास हा सुद्धा फ्री क्लास आहे, ज्यासाठी तुम्हाला टेक्स्टबुक हे ऍप डाउनलोड करावं लागेल. डाउनलोड केल्यानंतर प्ले स्टोर मधनं डाउनलोड करा आणि त्यानंतर तुम्ही मला माझ्या या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा, म्हणजे जेणेकरून मी तुम्हाला लिंक देईल आणि लिंक दिल्यानंतर तुम्हाला ग्रुपमध्ये जॉईन केल्यानंतर त्या ग्रुपवर तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करेल आणि त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे सेशन जॉईन करता येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि हा आपला व्हॉट्सअपचा ग्रुप सुद्धा आहे. हा नंबर तुम्ही लक्षात ठेवा आणि लिहून घ्या. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जे काही आपण युट्यूबवर सेशन्स घेतो आहे रेग्युलर बेसिसवर, ते युट्यूब सेशन्स विद्यार्थी मित्रांनो, त्याची जी काही पीडीएफ असणार आहे, जे काही क्वेश्चन आपण डिस्कस करणार आहोत, ते तुम्हाला मकरंद सर टेक्स्टबुक म्हणून आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला ती पीडीएफ भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो. याची लिंक सुद्धा दिलेली आहे, किंवा हा QR कोड स्कॅन करून सुद्धा तुम्ही हे सेशनला ह्या चॅनलला जॉईन करू शकता. तर चला विद्यार्थी मित्रांनो, बघूया आपण आजचं सेशन जे तुम्ही बघत आहात की 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी. ठीक आहे, 15 ऑगस्टला आपण काय सेलिब्रेट करतो? इंडिपेंडन्स डे. आणि म्हणजे ज्याला आपण स्वातंत्र्य दिन म्हणतो. आणि 26 जानेवारीला रिपब्लिक डे, ज्याला आपण प्रजासत्ताक दिन म्हणतो. रिपब्लिक डे. ठीक आहे, मग एक्झॅक्टली विद्यार्थी मित्रांनो बघा याच्यात काय फरक आहे. आता ध्वजारोहणामध्ये 15 ऑगस्टला आणि 26 जानेवारीला काय फरक असतो बघा. स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणामध्ये तिरंगा दोरीच्या मदतीने हा खालून वरच्या दिशेने खेचून मग तो उघडला जातो. आणि प्रजासत्ताक दिनी म्हणजेच रिपब्लिक डेच्या दिवशी राष्ट्रध्वज स्तंभाच्या वरच्या बाजूला बांधला जातो आणि त्यामध्ये फूल टाकून तो थेट फडकवला जातो. तर हा खूप, असं तुम्हाला वाटत असेल, बरेच लोकांना हा मुद्दा माहिती नव्हता. ठीक आहे, तर हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, कधी कधी एक्झाम मध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो. आता बघा, स्वातंत्र्य दिनी जे झेंडावंदन करतात त्याला आपण ध्वजारोहण असं म्हणतो. तर प्रजासत्ताक दिनी केलेल्या झेंडावंदनाला ध्वज फडकवला असं म्हणतो विद्यार्थी मित्रांनो. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होते, तर प्रजासत्ताक दिनाला राजपथावर ध्वज फडकवला जातो. आता मला सांगा, स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन यामधला फरक काय. तर 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश ब्रिटिश साम्राज्यातून मुक्त झाला. त्यामुळे या दिवशी आपण स्वातंत्र्य दिवस साजरा करतो. तर 26 जानेवारीला आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो. करेक्ट, कारण 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान अंमलात आणले गेले आणि भारत हा जगातील एकमेव देश आहे की जिथे 2-2 राष्ट्रीय सण साजरे केले जातात. सो होप सो विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती जी दिली ही माहिती नक्कीच तुम्हाला आवडली असेल. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि बरेचसा महत्वाचा पॉईंट तुम्हाला इथे माहिती झाला असेल. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या प्लॅटफॉर्मवर पेड बॅचेस सुरू आहे. जर तुम्हाला राज्यसेवेची डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसार जर बॅच लावायची असेल तर आपली एमपीएससी राज्यसेवा 2025 फाउंडेशन बॅच ही सुरू झालेली आहे. जरी तुम्हाला सबस्क्रिप्शनची प्राइस ही एवढी दिसत असेल, पण मार्केटिंग वाल्या टीम कडनं तुम्ही ही प्राइस खूप कमी करू शकता.
ठीक आहे, त्याला तुम्ही बार्गेन करा, तो तुम्हाला कमीत कमी प्राइस मध्ये सबस्क्रिप्शन देईल आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा कोड लावायचा आहे मकरंद कॅपिटल लेटर मध्ये. हा कोड तुम्ही लावा जेव्हाही तुम्हाला बॅच परचेस करायची असेल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला कंबाईनची बॅच घ्यायची असेल त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. कंबाईनची ग्रुप बी ग्रुप सी प्रिलिम्स प्लस मेन्सचं प्रिपरेशन तुम्हाला प्रॉपर पद्धतीने जर करायचं असेल, 9 महिन्याचं सबस्क्रिप्शन आहे. विद्यार्थी मित्रांनो, मकरंद हा कोड यूज करा आणि तुम्हाला काही अडचण असेल तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा नंबर लक्षात ठेवा. ह्या नंबरवर जरी तुम्ही मला कॉल केला तरी तुमचं जे काही डाऊट्स आहे ते आपण क्लिअर करू. आणि हा माझा व्हॉट्सअपचा ग्रुप सुद्धा आहे, ज्यावर तुम्हाला माझे जे काही सेशन्स आहेत अंकगणित आणि बुद्धिमत्ताचे, त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन सुद्धा भेटेल. सो व्हिडिओला आवडला असेल तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि हो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला रिपब्लिक डे म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा भेटूया अशा नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. थँक्यू व्हेरी मच गाईज.